हॅलो गाईज. तर मित्रांनो, आता मी आलो होतो नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य इथे. महाराष्ट्रामधील सगळ्यात फेमस असं आहे अभयारण्य, जिथे देश विदेशातून अनेक सारे पक्षी येत असतात. खूप सुंदर पद्धतीने इथे वातावरण आहे. मित्रांनो, निफाड या ठिकाणी हे नांदूर मध्यमेश्वर आहे. निफाड नाशिकमध्ये ग्रेप्सचं आणि कांद्याचं सगळ्यात मोठं मार्केट आहे निफाड. नाशिकमध्ये सगळ्यात जास्त थंड हवामान असलेलं ठिकाण म्हणजे निफाड आहे. आणि त्या निफाडपासून थोड्याच अंतरावर हे नांदूर मध्यमेश्वर नावाचं डॅम आहे. आणि या डॅमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप सुंदर पद्धतीने हे अभयारण्य आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथे पाणी वगैरे आहेत आणि हे सगळं काही संरक्षित असं ही जागा आहे. संरक्षित असं अभयारण्य आहे. इथे देश विदेशातील विविध पक्षी इथे येतात आणि या हिवाळ्याच्या, खास करून विशेषतः या हिवाळ्याच्या ऋतूमध्ये इथे पक्षी येतात. आणि इथे व्हिजिटर्सची पण खूप सारी गर्दी असते. पूर्ण महाराष्ट्रभरातून लोक इथे येतात आणि पक्षीप्रेमी विशेषतः हे पक्ष्यांचं वैभव बघायला इथे येतात. खूप सुंदर पद्धतीचे पक्षी आहेत मित्रांनो. मी तुम्हाला काही पक्षी दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे गाइस, आज हम आ गए हैं नांदूर मध्यमेश्वर बर्ड सेंचुरी में। हमारे साथ है राहुल जगताप, हाय हमारे अंकल आंटी, मम्मी। मावशी. मावशीला आंटीच म्हणतात. तर आता शुभम भाई आमचे ॲपल कट करत आहे. अशा प्रकारे ॲपल कट करून झालेला आहे. वाव, मस्त झालं. और अब अनबॉक्सिंग होने जा रही है काजू कतली की। काजू कतली या खायला मंडळी. हाऊस इट? एक नंबर काजू कतली. एकदम काजू कतली सारखीच आहे ना? एकदम काजू कतली सारखी. आमच्या काकू कापताय कलिंगड. टरबूज आहे ना? कलिंगड आहे. कलिंगड नाही, वॉटरमेलन आहे. वॉटरमेलन आहे. मर्डर झालेलं या ठिकाणी. सर्व साक्षीदार आहे त्याला. साक्षीदार. क्या बात वाव. है. इथे येण्याची फी जवळपास 70 रुपये पर पर्सन आहे. आणि ही जी दुर्बीण आहे ही 50 रुपयाला इथे देतात ते भाडेतत्वावर. आणि काहीतरी एक ID वगैरे ठेवतात सोबत. आपला ID तिथे ठेवायचा आणि ते आपल्याला अशा पद्धतीची दुर्बीण देतात. 1 तासाचे 50 रुपये अशा पद्धतीचा हा रेट आहे. आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा हा व्ह्यू आहे. आणि सोबतच मित्रांनो, जागोजागी असे बोर्ड्स लावलेले आहेत की आपण कोणते पक्षी बघणार आहोत किंवा इथे कोणकोणत्या प्रजातीचे पक्षी येतात. तुम्हाला मी काही पक्षी दाखवण्याचा प्रयत्न करतो.
खूप शांत आणि थंडगार वातावरण इथे आहे मित्रांनो. पाणी साठा असल्यामुळे, गारवा असल्यामुळे खूप सुंदर हा अनुभव आहे. आणि या सुंदरतेमध्ये पक्ष्यांना बघणं हा देखील खूप सुंदरसा अनुभव आहे. बघा, तुम्हाला पक्ष्यांचे आवाज देखील येत असतील. मित्रांनो, वरतून हा व्ह्यू बघा, खूप सुंदर आहे हा व्ह्यू. अनेक सारे पक्षी इथे समोर आहेत. अन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. पक्ष्यांचं सौंदर्य चित्रांकित करण्यासाठी खूप सुंदर पद्धतीने अनिल माळी सर या ठिकाणी फोटो काढतायत. महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलनाचे मावळते अध्यक्ष, महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेचे अध्यक्ष अनिल माळी सर. हॅलो काका. हॅलो. काय म्हणता, कधी आले तुम्ही? आम्हाला बरंच 2 तास झाले. अच्छा. फोटो बिटो कसे मग पक्ष्यांचे भेटला तुम्हाला पाहिजे तो फोटो? हो, प्रयत्न चालू आहे. हां. कारण आता जो आमचे मार्गदर्शक आहे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बैजू पाटील सर, हां. त्याच्यामुळे त्यांनी सांगितले की कोणताच फोटो एकदम परिपूर्ण भेटला असं म्हणायचंच नाही, सतत काम करत राहायचं. त्या पद्धतीने क्या बात आहे. वा वा, खूप सुंदर काका. कोणताच पक्षी आणि कोणताच फोटो, हे जे काही सौंदर्य असतं फोटोचं, पक्ष्यांचं, निसर्गाचं, हे कधीच संपत नसतं. बघा, खूप सारे बगळे. त्याच्या अलीकडचं आहे ना, त्याचं डोकं लालसर आहे. मग हा इकडचा विजन नावाचा पक्षी आहे, तो शॉवलर नावाचा आहे. म्हणजे दोघे बदक आहे, पण एवढा मायन्यूट फरक आहे. या पद्धतीने पक्ष्यांचा अभ्यास केला. सारखेच दिसतात ते, त्याच्यात फरक फक्त तुम्हालाच कळतोय. आता जरी हा बगळा आहे ना, सगळे पांढरे, लोक म्हणतात पांढरे ते बगळे, पण तसं नाही. त्यांचे पाय आणि चोच यांचे रंग बघायचे, त्याच्यावरून ते कळतं. तर गाय बगळा, मध्यम बगळा, मोठा बगळा असे प्रकार आहेत. जगभरामध्ये 12,000पेक्षा जास्त प्रजातींची नोंद झालेली आहे. आणि भारताचा विचार केला तर 1200पेक्षा जास्त प्रजाती आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर 577पेक्षा जास्त प्रजाती आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये 370पेक्षा जास्त प्रजातींची नोंद झाली. आणि नांदूर मंदेश्वरचा विचार केला तर 277पेक्षा जास्त प्रजातींची नोंद झालेली आहे. ती जेनेटिकली डेव्हलपमेंट झाली. तसं यांच्याकडे वर्षानुवर्ष तिकडे बर्फ पडायला लागला की या दिशेने आपल्याला उडत जायचं. आणि त्यांचा जो लीडर असतो ना, की जो आधी येऊन गेलेला असतो, तो लीड करतो आणि बाकीचे त्याच्या मागे उडत. नाही, मी ते पाहिलं.
पहिलं म्हणजे अगदी 4-5 महिन्याचं जे पिल्लू आहे ना ते सुद्धा यांच्या मागे उडत होते. मी आहे ना इथे शिवरायालाच राहते ना, तर एकदा सकाळी खूप पक्ष्यांचा आवाज यायला लागला म्हणून पाहिलं ते विमानासारखे पक्षी झालेले, एक पुढे होता आणि बाकी असं हो, आणि ते बरोबर त्याच्या मागे चालायचे असं. मग ते असं आहे की तो जो पुढचा पक्षी आहे ना त्याला जे हवेचं करंट आहे ना ते तोडायला प्रचंड ताकद ओके लागते. ओके, हां हां. तो काही वेळानं पंख हलवतो आणि त्याचे जे वेव्स तयार होतात ना त्याच्यात बाकीचे उडतात. हां हां. पण आता समजा तो थकला की तो बाजूला येतो आणि पुढचा बाजूचा पक्षी पुढे येतो. अच्छा, अच्छा, या पद्धतीने ते चालू असते. ओके. आणि आता तुम्ही डक बघितलं ना तर याचा हार्डली वजन आहे 25 ग्रॅम. हो अच्छा. पण आहे ना तो 1000 किलोमीटर अंतर स्थलांतर करून येतो बापरे. आणि एवढ्या याच्यात त्याचं फक्त 5 ग्रॅम वेट लॉस होतो. हां. आणि हे जातात कधी मग ते हे आपलं, आता फेब्रुवारीच्या दरम्यान हा. मग त्यावेळेस पण बघण्यासारखं असेल ना ते थवेच्या थवे घ्या असं. तेव्हा त्यांचं पण 2 लाखाचं किट आहे. तर ते हे सगळं ओके 2 लाखाचा कॅमेरा. ओके हा काकांचा कॅमेरा 5 लाखाचा कॅमेरा. बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष म्हणजे याच्यावरती. म्हणजे इतर लोक जसं मोबाईल हायफाय घेणं वगैरे तसं तुम्ही याच्यात हे करतात. आणि ते असं नाही का फक्त या सीझनला पक्षी आले म्हणून इथे येतात, ते पक्षी नसताना पण इथे येत असतात. ओके. म्हणजे त्यांचा रिसर्च चालूच असतो, नवीन काय भेटेल, नवीन काही शोध लागेल यासाठी सारखे फिरत असतात पूर्ण एरिया. उन्हाळ्यात आम्हाला इथे चायनीज पॉन्ड हेरॉन मिळाला होता, हां. जो इथून उडून परत पाकिस्तानला गेला. अरे बापरे. म्हणजे त्याच्या आधी काश्मीरला गेला ना तर म्हणजे आता एक काय आमचा पेपर पब्लिश होतोय तर त्या काश्मीरच्या पक्षी निरीक्षकांनी नोंदवलं की तो चायनीज पॉन्ड हेरॉन 7 दिवसात तिथं पोहोचला होता आणि तिथून पुढे तो पाकिस्तानमध्ये गेला. ओके बात आहे. हो ना यार, जबरदस्त. सही आहे सही आहे. ते आता तुम्ही समजा इथे आले तुमच्या लक्षात आलं असेल ते ताडोबाला 50 वेळा जाऊन आले. ताडोबाचं जंगल. ताडोबा अभयारण्य 65 वेगवेगळे वाघ बघितलेला. हा हो म्हणजे बघण्यासारखं आहे तिथे. खूप जबरदस्त माहिती आहे काकांना. तुम्ही तुमचं काही पेज वगैरे आहे का काका कुठे? नाही, मी कोणताच मीडिया वापरत नाही. तर मित्रांनो जवळपास 1 ते 1.5 तासाचा हा स्पॉट आहे. खूप सुंदर वाटतं इथे आल्यावर. इथे आपण जितका वेळ घालवतो निसर्गासोबत तितका वेळ कमीच आहे. आणि वेगवेगळे पक्षी बघण्याचा जो आनंद आहे तो खरं तर शब्दामध्ये सांगता येत नाही. इथे अनेक सारे पक्षीप्रेमी देखील येतात. जसं आता तुम्हाला मी दाखवलं की कशा पद्धतीने फोटोग्राफी, महागडे कॅमेरे, 5-5, 10-10 लाखाचे कॅमेरे घेऊन लोक इथे येतात. आणि विशेष म्हणजे हे इथे येऊन त्यांच्या आवडीसाठी, त्यांच्या स्वतःच्या आवडीसाठी ते इथे येऊन या पक्ष्यांचे फोटोज काढून त्या मेमरीज घरी घेऊन जातात. तर अशा पद्धतीचं हे सुंदर असं अभयारण्य आहे. आपण आपल्या जीवनामध्ये नक्कीच थोडाफार वेळ काढून या नांदूर मध्यमेश्वर या ठिकाणी येऊन या अभयारण्याला व्हिजिट केलं पाहिजे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये थोडं आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे आणि ह्या सुंदर क्षणांचा आनंद घेतला पाहिजे. आणि विशेष भाग म्हणजे की फक्त आणि फक्त हिवाळ्यामध्ये म्हणजे जवळपास फेब्रुवारीपर्यंतच ह्या पक्ष्यांचे जे हे ट्रान्सफर असतं म्हणजे इकडून तिकडे जाणं, तिकडून इकडे येणं, हे फक्त हिवाळ्यापर्यंत किंवा फेब्रुवारी या महिन्यापर्यंतच असतं. तर तुम्ही जेव्हा पण नांदूर मध्यमेश्वरला येण्याचं प्लॅन कराल तेव्हा थंडीच्या महिन्यांमध्येच येण्याचा ट्राय करा, जेणेकरून तुम्हाला या पक्ष्यांचा, या निसर्गाचा जो काही आस्वाद आहे तो घेता येणार. आता संध्याकाळचा सनसेट होतोय, हे बघा किती सुंदर सूर्य दिसतोय. खूप सुंदर. मग राहुल सर, कसं वाटलं तुम्हाला आमच्या गावी येऊन नांदूर मध्यमेश्वरला? खूप सुंदर वाटलं. शुभम सर, तुमचा अनुभव सांगा, तुम्हाला कसं वाटलं? खूप छान वाटलं. एवढं लांबून लांबून जसे बर्ड्स येतात, एवढं छान, खरंच खूप छान एक्सपिरियन्स आहे. अच्छा, हे मित्रांनो शुभम सरांचं जे गाव आहे ते इथे जवळ आहे, शिवरे म्हणून निफाडमध्ये. आणि शुभम सरांचा एक खूप सुंदर पद्धतीने व्यवसाय आहे रेशीम उद्योगाचा, शुभम रेशीम उद्योग या नावाने. तर शुभम सरांनीच आज आम्हाला ही जी यात्रा आहे, हे जे पर्यटन हे घडून आणलं. थँक्यू सो मच फॉर दॅट शुभम मोस्ट सर. वेलकम. येस. तर आता आम्ही इथून निघतोय. जवळपास 1 ते 1.5 तासामध्ये लगेच आम्ही नाशिकला पोहोचून जाऊ. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच कमेंट करा, लाईक करा या व्हिडिओला आणि सोबतच आपल्या चॅनल स्ट्रगल ऑफ रिव्होल्यूशन आणि जम्बूद्वीप टूर्स अँड ट्रॅव्हल्सला
सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. बाय. बाय.